देवराव 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 जडोनी दीपांग देवराव देवराव हो जडोनी दीपांग देवराव 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 असो द्यावा धीर सदा समाधान असो द्यावा धीर सदा समाधान असो द्यावा धीर समाधान आहे नारायण जवळिक जवळिक आहे नारायण जवळिक 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 हो आहे नारायण जवळिक हो आहे नारायण जवळिक 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 आन लगे वाहने संसार उद्वेग संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग जडोन दीपंग देवराव देवराव जडोन दीपंग देवराव 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 हो जडोनी दीपांग देवराव देवराव जडोनी दीपांग देवराव 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 तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापेले जगतने एका व्यापेले जगतने एका व्यापेले जगतने एका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिये जगतेनेक व्यापिये जगते न लगे वाहन संसार उद्वेग न लगे वाहन संसार उद्वेग न लगे वाहन संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव जडोने दीपांग देवराव जडोन दीपांग देवराव लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव जडोने देवराव जडोने दीपांग देवराव विठोबार कुमार ठोपार कुमाई 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 ठोपा 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 जरा जोरदार टाळी वाजवा सगळेजण हॅलो हॅलो हॅलो
हरिजिया भक्ता नाही भय चिंता 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 हरिजिया भक्ता नाही भय दुःख चिंता निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण नारायण नलगेवाने संसार उद्वेग नलगेवाने संसार उद्वेग दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण न लग्या पाहणे संसार उद्वेग न लगे वाणे संसार उद्वेग घडोने दीपांग देवराव 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 देवराव
जडोने ते पांगते वरावे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अंबिका माते की जय. हर 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 इकडं अंधाराचा फायदा घेतले ना, जरा पुढे सरका ना थोडेसे. महिला मंडळी जागा सोडू नका. 9च्या नंतर येतील त्यांना जागा नको का? आणि आमच्यापासून जे लांब लांब बसते ना ते 9च्या नंतर येणारे असतात. मग बघा बरं. उठा 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 सगळेजण उठा. तुम्ही जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी कीर्तन पुढे करणार नाही.
बडबड करू नका रे. बस बस लक्ष द्या. हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीक न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगतिने एका न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव विठ्ठल 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 विठ्ठल. नॉर्मली थोडा विकू दे. यवंत प्रवेश मिमां प्रसुक्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसे माला माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठ तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन. दुसरे चरण दत्ताजीया दुसरे चरण दत्ताजीया कृपादान कथे विचारू दंड 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 कृपादान कथे विचारू. प्रथम नमन दुसरे चरण संततिया दंड कृपादाने कथे विचारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग
मुलं आपल्याच गावातली आहेत का? सोबदार बघा बरं तेवढी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांची कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया वचनायिका कमलापती माझी रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवणी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते स्फुरति प्रदेशं वेदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अवोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वर नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशणात् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राम रायाच्या सेवका शरण आलो मने तुका मॉनिटर दे सेवा आलो मने तुका शरण आलो मने तुका राम रायाचा सेवका चरणालो मने तुका चरणालो मने तुका चरणालो राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका राम रायाचा सेवका चरणालो मने तुका राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका राम रायाचा चरणालो मने तुका राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका राम रायाचा सेवका चरणालो मने तुका चरणालो मने तुका चरणालो मने तुका तुका अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विको दे थोडासा फुल वाचे मी भूषित पावण तीव्र देक्ष मरेंद्र समान तयाचे आचरणी नमनगा आता जान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका जी कीर्तनिमय वासित लोका तया श्रोत्याची आचरणी जान साष्टांग नमन करीत सो मज दिसत सो परम विख्यातू जो जाल ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाणनवाणे कावतरला जयाची आकुणी तया छत्रपतीची आचरण कमली साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडो निदीपांग देवराव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या
चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचा महामेरू वारकरी संप्रदायाच्या कवच कुंडल स्थानी अधिविराज्य प्रस्थापित करणं ज्या महात्म्याच्या मांदियाळीमध्ये बसलं गेलं ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानोत्तर कालाच्या प्रेमलक्षणाचा आविर्भाव भक्ती नावाच्या संकल्पनेमध्ये आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवान पंढरीश परमात्म्याशी स्थित केला आणि गाथारूपी बगीचेतील अभंगरूपी ही फुलाला आलेल्या ज्या काही 4 पाकळ्या आहे त्या आजच्या सेवेला आहे. विठाला विठाला अभंग तुकोबारायाचा. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात हरीच्या भक्ताला भय बाळगण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही, कारण दुःख निवारणारा देव आहे. एकनिष्ठ भाव त्याच्याशी स्थित झाला. मग त्या असलेल्या भावाकडं प्रगटीकरण झाल्याचा परिणाम दुःख निवारणारा त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही हा शिक्कामोर्तब झाला. मग प्रश्न तुकोबारायाला आला, हरीच्या भक्ताला भय बाळगण्याची चिंता पडत नाही का? तर देवच त्याचं सर्वस्व वाहतो. मग संसार टाकण्याची वेळ आहे का? न लगे वाहने संसार उद्वेग. संसार टाकण्याची गरज नाही. पण मग महाराज जर संसार टाकला नाही देव काम करतो का? अहो संकटाकाली हाक मारा जडोने दीपांग देवराव. देवर त्याला कोणत्या संकटाची भीती बाळगत नाही. पण मग त्या साधकानं काय करावं? तुकोबाराय सांगताय असो द्यावा धीर. पहिली गोष्ट सांगितली त्यानं कोणती गोष्ट घाईत मिळेल याची अपेक्षा धरू नये. पहिला धीर धरावा. दुसरं समाधान. मग काय एखाद्या हॉटेलचं नाव का? नाही. कोण? मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं नाव म्हणजे समाधान आहे. आणि ही समाधान नावाची गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये असावी. परिणाम साधकाला समाधान प्राप्त झालं रे झालं. एक लक्षात येतं कुठेही हाक मारली तर देव जवळ आहे. आहे नारायण जवळीक. आणि मग त्यानं संसार टाकण्याची वेळ नाही. न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराम. तुकोबाराला साधक मंडळी प्रश्न करतात का हो? हरीच्या भक्ताला भय बाळगण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. दुःख निवारणारा देव आहे. पांग त्याचे फेडण्याची जबाबदारी देवानं घेतली. त्याला धीर आणि समाधान असावं. पटलं महाराज आम्हाला. नारायण त्याच्या जवळ आहे. मग तुम्ही एवढं कसं शक्य झालं की एवढं सगळं तुम्ही भक्तीच्या द्वारे सांगता? तुकोबाराय सांगतात मी जगाला शक्यतो भावनेनं जवळ केलं नाही. देवच माझा सखा झाला. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग. माझा देव माझा सखा झाला आणि एक विश्वास देवाचा झाला. या जगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीच व्यापून उरलेलं नाही. व्यापिले जग तेने एका. त्याने एकट्यानेच हे जग व्यापलेलं आहे. मग त्याच्यासाठी काय करण्याची गरज नाही. न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. अब समाचार विस्तार से. तत्पूर्वीची क्षणभराची विश्रांती तुमच्या सगळ्यांसाठी टाळी वाजवण्यासाठी. विडाला विडाला अभंगाला भावार्थानं पूजण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. वक्त्याचं क्रमशः कर्तव्य ठरतं या नयानं. चालू असलेला आपला खंडरनाम सप्ताह मौजे मुक्काम पोस्ट जारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या असलेल्या आपल्या जारकरवाडी नगरीमध्ये गुरुवारी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादानं व बाबुराव महाराज ढोबळे, सुभाष महाराज लबडे, भगवान महाराज जारकडे यांच्या मार्गदर्शनानं चालू असलेला नामसप्ताह आणि या नामसप्ताहाचं वर्ष क्रमांक अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण या उक्तीप्रमाणे हा सोहळा साजरा होत असताना आज सप्ताहाची कीर्तनाची सेवा तिसरी. समस्त ग्रामस्थ जारकरवाडीच्या वतीनं ज्यांचं सौजन्य या ठिकाणी आहे आमचे भरत बबन लबडे मॅनेजर, सुभाष पिराजी लबडे उपसरपंच जारकरवाडी आणि खंडू विठ्ठल लबडे वेदांत डेअरी या तिघही दात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी
माझ्यावरती नितांत प्रेम करणार व आणि माझ्याशी मित्रत्वाचं नातं ज्यांच्याशी आहे ते या गावचे जावई आमचे गणपत भाऊ मंडलिक यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याचं नियोजन आणि या नियोजनाच्या निमित्तानं कीर्तन म्हटलं हा खेळ नो एकल्याचा इथे एक एका होनी बडी रे पण साजरं कसं करायचं आहे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या उक्तीप्रमाणे हा सोहळा साजरा होत असताना कीर्तनाला सात संगत अत्यंत गरजेची गोष्ट आहे. नाहीतर असं वाटायला नको की कोरोनाची साथ बरी पण ती नको. आज या ठिकाणी सगळं उपलब्ध आहे. वाजवण्यासाठी गोड असे मृदंगाचारी हरिभक्त परायण विजय महाराज मुळे एकदा जोरदार टाळी वाजवा बरं त्यांच्याकरता. तुमची साथ कमी पडते टाळ्यांची. भूक लागली का तुम्हाला? आताशी 8ला 5 कमी आहे आणि तुम्ही आता लवकर जर माना टाकल्या तर मी सूर्यफूल व्हायला टाइम लागणार नाही माझं सुद्धा. जोरदार टाळी वाजवा जरा. ही सर्व उभी असलेली ही ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची बरोबर आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुळे महाराज ही संस्था घडवण्याचं कार्य करतायत. म्हणून एकदा या लेकरांकरता आणि महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. ज्यांनी गोड अशी चाल गायली गोड अशी पंचपदी गायली ती हरिभक्त परायण खेडच्या पट्ट्यात कुठंतरी कीर्तनाला साथ झाली बघा आठवलं तर. कीर्तन झाल्यावर सांगतो मी कुठं झाली ती. गणेश महाराज कदम या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांच्या शेजारी गोड असे चाल ज्यांनी गायली आणि पुढं म्हणणं सोपं आहे पण पाठीमागं तयारी नसताना सुद्धा म्हणावं लागतं असे गोड असं व्यक्तिमत्व सोपान महाराज शिरसाट. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या आमचे उभे असलेले हरिभक्त परायण दिलीप महाराज वनवे. त्यांच्या शेजारी यशवंत महाराज वायकर सोबदार बाबा. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. आणि विनेकरी आमचे खंडू महाराज जारकड. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्याही पेक्षा काळूबाई साऊंड सिस्टीम जारकरवाडी. एकदा जोरदार टाळी वाजवा या सिस्टीम करता. मी थोडासा खोडीचं कीर्तन करायला लक्ष ठेव. माझ्यासाठी फक्त तू त्याच्याकडे लक्ष ठेव. तुझ्या बोटात जादू असेल तरच मला गाता येईल नाही तर मला हे जय विठ्ठल करायला टाइम लागणार नाही. असं काही व्हायला नको. मी पहिल्यांदाच नाही कीर्तनासाठी पहिल्यांदा आहे आणि प्रवचनाला एकदा आलो होतो आणि त्यानंतर आज आहे. लक्षात घ्या आपला सप्ताह आहे आणि लाईव्ह शूटिंग आहे. एक लक्षात ठेवा आपल्या असलेल्या हा सप्ताहाचं दूरदर्शन करण्याच्या चित्रीकरण करण्याची जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे. आपल्याकडं असं वाटत असेल आपल्याला कोणी पाहत नाही. पारावरती बसलेले पाय मोकळे केलेले सगळ्यांना वाटत असेल आपण दूर बसलं तर काही येणार नाही. पण 2 दिवस मी लाईव्ह कीर्तन गाडीत कीर्तन संपल्यानंतर पाहिली पण मला अजिबात तुमच्या गावाची शिस्त पटली नाही. रोखठोक बोलतो का माहिती. आपण संप्रदायाच्या व्यासपीठाला लाजवेल असं वर्तणूक करू नका. का चप्पल घालून बसणं योग्य आहे का? बुट घालून बसणं योग्य आहे का? हे मी काल लाईव्ह मध्ये बघितलं. आजचं सांगतोय असं नाही कालचं सांगतोय मी बघा. आणि महाराजाकडून जेवढा प्रचार होतो तेवढा कोणाकडूनच होत नाही हेही लक्षात ठेवा. ऐका 1 तास पूर्ण झालेला आहे. माझ्याकडं 9ला कीर्तनाला थांबायचं आहे आणि माझं असं आहे गाडी किती उशिरा सुरू हो वेळेतच स्टॉप घेणार. म्हणून पुन्हा मला घड्याळ दाखवायची सुद्धा चिंता करू नका. मला माहिती भांडवल किती ऑनलाईन किती टाकायचं ते. ऐका अभंग तुकोबारायाचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगताय. पण आज ऐका या मृत्यू लोकामध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आहे ती म्हणजे 26 जानेवारी.
भारताचं संविधान ज्यावेळी प्राप्त झालं 26 जानेवारी 1950 रोजी, आणि त्या दिवसापासून आपल्याला प्रजासत्ताक दिन म्हणण्याची पद्धत आली. का? प्रजेच्या हातामध्ये मिळालेली सत्ता प्रजेनं उपभोगायची. त्या सत्ताक दिनाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. पण त्याच असलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी ज्या असलेल्या मावळ्यांनी आपलं खर्च केलं, ज्या असलेल्या जवानांनी आपल्या असलेल्या देहाचं बलिदान केलं, कधीतरी त्यांची आठवण काढणं आपलं काम आहे की नाही? आहे की नाही? नाहीतर कधीतरी म्हणावं लागतं ना, आओ बच्चो तुम्हें दिखाई जाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. यही अपना नाजपुताना नास के तलवारों पे, भूत पदी पदी ये पद्मिनिया अंगारों पे. बोल रही है कड़कड़ से इस कुर राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आणि प्रामुख्यानं नाहीच काही, आपण लहान होतो त्यावेळी ऐकायला मिळत होतं, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, वीरों को हर. ऐकत होतो की नाही? पण कधीतरी लक्षात आलं पाहिजे आपल्याला, का ज्या जवानाने ही आपल्यासाठी बलिदान दिलं ना, स्वतः माझा सक्का मावस मामा संदीप गायकर शहीद झाला म्हणून प्रत्येकानं स्टेटस ठेवलं होतं ना. ऐका, त्या असलेल्या हा माणसाच्या जीवनातला जर प्रसंग पाहिला, पहिल्या भरतीमध्ये आर्मीमध्ये भरती झाला, पण 8वी पासून एवढी कसरत घेतली, कोणत्या ट्रेनिंगला गेला नाही किंवा कुठेच गेला नाही, पण ब्राह्मणवाडा ते त्याचं गाव, गाडी जात नाही, सायकल जात नाही, पण जर निघाला ना बाजारला, अर्ध्या तासामध्ये ब्राह्मणवाड्याला बाजार करून येत होता. 5 किलोमीटरचा अंतर हे अर्ध्या तासात काटून बाजार करणं शक्य आहे? पण तोच जवान ज्यावेळी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये होतात ना, त्यांना बोलायचं ठरलं तर आपल्या समाजाशी बोलू शकत नाही. बोलतो कोणाशी? हे गुजरने वाली हवा जरा, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्त को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, जहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, बूढ़ी माँ के चरणों को छूने दे. संदेशी आते हैं. बरंच गाण्यासारखं, पण तेवढा वेळ नाही ना. पण लक्षात ठेवा, आज त्यांच्यासाठी आपल्याला गाणं आहे. काय? ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ती सांस लड़ी. भरपूर आहे, भरपूर आहे, पण मी अभंगाला सोडून गात नाही. पण उद्या म्हणायला नको 26 जानेवारी होती पण महाराजांनी काही सांगितलं नाही, म्हणून त्यांचं आठवण काढणं आपलं काम आहे. लक्षात ठेवा, अभंगावरती येतोय मी. जगद्गुरु तुकोबाराचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ज्ञानोत्तर कालाच्या प्रेम लक्षणाचा आविर्भाव भक्ती नावाच्या संकल्पनेमध्ये जर तुम्हाला गुंतवायचं असेल, माणसाची भक्ती ही अंतकरणातली असावी की बहिरंगाची असावी? बोला 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 बोला. कुठली असावी? अंतरंगातली. अंतरंगातली भक्ती ही देवाला प्रिय असू शकते आणि बहिरंगाची भक्ती ही माणसाला प्रिय असू शकते. मॉनिटर कमी करू नका. काय काय? अंतकरणातला भाव हा देवाला आवडतो आणि बहिरंगातला भाव हा माणसाला आवडतो. नसन पटत उदाहरण सांगतो ऐका. एका असलेल्या लेकराचे आईवडील मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर त्याच असलेल्या लेकराला 13व्या दिवसाला आपल्या असलेल्या माणसांच्या अंतकरणातला भाव जागृत झाला. आता त्याला राहिलं नाही कोणी,
म्हणून 100 रुपये घेतले आणि त्या लेकराच्या हातामध्ये दिले. लेकरू ते 100 रुपये घेऊन उभं राहिलं आणि त्यानं 100 रुपयाचे पेन विकत घेतले. विकत घेतल्याच्या नंतर एका सोनाराच्या दुकानाच्या समोर तो उभा राहिला. येणारा जाणारा प्रत्येक जण त्या पोराकडे पाहत होता आणि पोराला विचारत होता, बाळा अरे केवढ्याला दिले पेन? पोरग सांगत होतं 10 रुपयाला 2. जाणारा आणि येणारा विचारत होता, बाळा 10 रुपयाला 3 देत असेल तर घेतो, कारण आता डिस्काउंटला किंमत आहे. कशातला आहे? महाराजाची तारीख घ्यायची ठरली तर पहिले विचारतात, महाराज किती? आणि महाराजांना सांगितलंच 82,000. महाराज काही कमी जास्त? हा जर सर्वसामान्य भाव आहे. इथे लेकराला सांगितलं डिस्काउंट असेल तर येतो. आणखी सांगतो ऐका, आपली वैचारिक पातळी अशी आहे, आपण जर एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये पोहोचलो तर दुकानामधून जर आपल्याला एखादी वस्तू जर विकत घ्यायची ठरली तर डिस्काउंट किती आहे हे पाहतो आणि मगच आपली पावलं त्या दुकानामध्ये जातात. बरोबर आहे? तसं या असलेल्या लेकराला सांगितलं डिस्काउंट एक पेन देत असेल तर घेतो. पोरानं सांगितलं माझ्या बापाची शिकवण आहे, स्वतःच्या कष्टानं मोठं व्हायचं पण दुसऱ्याचे पाय चटून कधी मोठं व्हायचं नाही. ठीक आहे, हे वाक्य ऐकलं लेकराचं. लेकरानं दिवसभर उभा राहिला पण एकही पेन विकला नाही. सोनार उभा होता आणि मजा पाहत होता. दिवस संपला. संध्याकाळच्या वेळी लेकराला जवळ बोलावलं, बाळा कुठला तू? त्यानं सांगितलं जारकरवाडी मधला. कीर्तन जारकरवाडीत चालू आहे ना. ठीक आहे बाळा, तुझे आई वडील देहावसान झालं आणि 13व्याचा दिवस पार पडला. मला 100 रुपये मिळाले, त्याचे पेन घेऊन उभा आहे आणि विकतोय. बाळा अरे दिवसभर जेवायला नाही, एकही अन्नाचा कण पोटामध्ये नाही, तरी पण तू या असलेल्या पेनासाठी दिवसभर उभा आहे. माझी इच्छा आहे रे तू काहीतरी खावं. 10 रुपये लेकराला दिले. त्यानं वडापाव खाला आणि पुन्हा घराकडे आला. सोनाराच्या जवळ आला. सोनारानं सांगितलं, बाळा अरे दिवसभर उभा राहिला, पेन विकला नाही, मला एक पेन देतो का? मी या पेनचे पैसे तुला उद्या देतो. सोनाराला पेन दिला. पोरग निघून गेलं. रात्रीच्या वेळी हे निवांत थांबलं. सकाळी शाळेमध्ये गेलं, शाळेतलं कामकाज झालं आणि संध्याकाळी पोरग सोनाराच्या दारामध्ये उभं आहे आणि सोनाराला सांगतंय, सोनार दादा माझ्या पेनचे पैसे द्याल का मला? सोनारानं सांगितलं, हो देतो ना. त्यानं 25,000चं पाकिट काढलं आणि लेकराच्या हातामध्ये दिलं. लेकराला समजेना नेमकं काय झालंय. लेकरानं विचारलं, दादा यातले फक्त 5च रुपये माझी आहेत, बाकीचे माझे नाही, कारण कष्टाची कमाई आम्ही जाणतो. ठीक आहे, अरे पण ऐक ना, पेन तुझा आहे पण गोष्ट घडली कशी ऐक. त्यावेळी असलेल्या लेकराला सविस्तर वृत्त आपल्या सोनारानं सांगायला सुरुवात केली. बाळा पेन तुझा घेतला, बटीमध्ये टाकला आणि बटीमध्ये टाकल्यानंतर पॉलिश कुठनं दिली? बोला बोला, पॉलिश कुठनं दिली? बाहेर न देतात का आत न देतात? नाही कळलं का? सोनं नसन घालता येतं, बँटेकच्या बांगड्या कुठं घालतो आपण? बाहेरून की आतून? आता याच्यापेक्षा सोपं नाही मला सांगतोय. सोनं जर चकाकी वाटावी असं जर वाटत असेल तर पॉलिश मारतो की नाही आपण? पॉलिश पेनाला बाहेर न दिली आणि पेन हा चमकणाऱ्याच्या ठिकाणी ठेवला. रस्त्यानं येताना जो जो माणूस पाहायचा ना, त्याचं लक्ष पहिलं पेनाकडे जायचं. पेनाकडे गेल्यानंतर सगळेजण पाहायचे. पेन घ्यायची इच्छा प्रत्येकाला असायची, पण सोनार जरा थोडा विचित्र होता म्हणून पाऊल कोणी टाकत नव्हतं. एक सावकार आला आणि सावकारानं सोनाराच्या दुकानामध्ये प्रवेश केला. सोनाराला विचारलं, सोनार दादा पेन कशाचा आहे आणि केवढ्याचा आहे? त्यानं सांगितलं, पेन सोन्याचा आहे, पण पेन विक्रीसाठी ठेवला नाही, तो दिखाव्यासाठी आहे. काय उत्तर आहे? विक्रीसाठी नाही, कशासाठी आहे? दिखाव्यासाठी आहे. त्यानं सांगितलं, ऐका ना, मी पैसे देतो पण पेन द्या. त्यानं सांगितलं, हा पेन साधा सुद्धा नाही, महाभारताचं युद्ध लिहिण्यासाठी वापरला होता.
त्यानं सांगितलं बऱ्याच वस्तू आपल्याकडे ठेवलेल्या आहे. ऐका, आपला मित्र जर किराणा मालाचा दुकानदार असेल, भेटायला जा. तो आपल्याला कधी 1 किलो गूळ 1 किलो साखर फुकट देतो? अजिबात नाही. आणखी सांगतो ऐका, आपला जर मित्र शेतकरी असेल आणि त्याच्या वावरामध्ये तुम्ही जर प्रवेश केला, त्याचे फ्लावर काढणी चालू असू द्या किंवा कोबी काढणी चालू असू द्या, आपली गाडी किती मोठी आहे विचार करत नाही, जेवढं मनानं मोठं आहे ना तेवढं उचलतो आणि आपल्या गाडीमध्ये टाकतो. त्याला शेतकरी राजा म्हणतात. राजा, बरोबर आहे की नाही? पुढे ऐका, त्या शेतकऱ्याला पूर्वीच्या कालावधीमध्ये सोन्याचे दिवस होते आणि तो शेतकरी सुखी होता. राजा हो, त्याच असलेल्या शेतकऱ्याला जातीवंत होण्यासाठी आणि श्रीमंत असण्यासाठी 2च गोष्टी पुरेशा वाटायच्या. त्या गोष्टी अशा होत्या, आपल्या अंगणामध्ये जर 2 बैल खिलारी जोडी उभी असेल तर, आणि स्वतःच्या अंगणामध्ये जर धान्याची अरस असेल तर तो जातीवंत शेतकरी स्वतःला श्रीमंत समजायचा. आणि तोच असलेला जातीवंत शेतकरी बैलांसाठी एक उपवास पाळायचा. कोणता सण तो? कोण म्हटलं माणसाचा पोळा? तो अगोदरच्याच अमावस्येला साजरा झालेला असतो. बैल पोळा, बरोबर आहे की नाही? बैलासाठी उपवास धरावा, बैलाचा साज शृंगार करावा, हनुमंत रायाच्या प्रांगणामध्ये आणावं. बैलाला सलामी दिली की जात असलेला हा जातीवंत शेतकरी आनंदानं गाणं गात होता. काय? चल रे सरजा, चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डवलान गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं, गाव मोठं वरत गाणं, गाव मोठं वरत गाणं, गाव मोठं वरत गाणं. चल रे सरजा, चल रे राजा, चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डवलान गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं. मला जरा जरा पकवाद येतोय. म्हणजेच 2003 ला माझं आळंदीमध्ये सोलो झालेलं आहे. मग आता अंदाज आला असेल. माझ्या अवसानावर जाऊ ना. माझं वय वर्ष 36 आहे, पण मी डायरेक्टली कीर्तनकार नाही झालो. पहिला वादक झालो, नंतर गायक झालो, नंतर बृहत प्रस्थांतरीमध्ये दिल्ली या ठिकाणावरती 2रा नंबर काढला आणि नंतर कीर्तन करायला लागलो. तसं नाही कीर्तन करत. आलं लक्षात? ते फुकटच्या गोष्टी मिळत नाही आणि फुकटची किंमत असेल तर माणसाला ती कळत नाही. मी सांगत होतो श्रीमंत किती होता. चल रे सरजा, चल रे राजा, चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डवलान गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं, गाव मोठ वरच गाणं. आता गाणं बदललं. 80% माझी कीर्तन जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात आहे आणि विशेष करून 5वी 6वी कीर्तन आहेत आणि जास्त करून काल्याची. का माहिती? या पट्ट्यात बरंच फिरलोय, पण तुमचं गाव पहिल्यांदा पाहतोय. अंदाज घेतला पाहिजे गावाचा सुद्धा नाही का? ऐका, गाणं बदललं आणि आता गाणं, गाडी चालली रे तिथनं आवाज मोठ्यानं येतो. अरे पाटलांचा बैलगाडा, पण पहिली पद्धत होती ना, काळ्या मातीत ती पण चालत
ती पण चालत, ती पण चालत. आता पद्धत बदलली आणि आता आम्हाला गाणं सुद्धा बदलावं लागलं. काय? काळ्या मातीत मातीत ट्रॅक्टर चालत, आहे की नाही? एवढी पद्धत बदलली राजा. पुढे आहे का? तोच असलेला शेतकरी राजा आनंदानं आनंदित व्हायचा आणि आम्हाला आनंदित बनवायचा आणि तो श्रीमंत होत होता. पुढे आहे का? त्याच असलेल्या हा लेकरानं सोनाराकडे पोहोचलेला विषय ऐकायला सुरुवात केली आणि सांगितलं, तुम्ही विषयातून बाजूला जाऊ नका. मी किती लांब गेलो तर जवळ येणार. बैल किती वळायला लांब गेली ना तर ती तासातच येत असतात. बरोबर आहे की नाही? विठ्ठल 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 तो असलेला हा सोनार सांगू लागला, पेन विकण्यासाठी ठेवलेला नाही, दिखाव्यासाठी आहे. चमकणाऱ्याला किंमत आहे राजा आता. बरोबर आहे की नाही? आणि चमकणाऱ्याला जरा आता जाणीवपूर्वक राहणं गरजेची गोष्ट आहे. आणि नाहीच काही तर याच्यामुळं तरी आहे की नाही? ऐका ऐका, काय झालं माहिती? एकदा काजवा चमकत होता आणि साप त्याचा पाठलाग करत होता. पाठलाग करणारा साप आहे आणि चमकणारा काजवा आहे. 5 पंचकृषी काजव्याच्या फिरून झाल्या आणि साप पाठलाग करायचा मात्र थांबेना. न राहून काजव्यानं थांबावं आणि सापाला प्रश्न केला, का रे सापा, असं काय चाललेलं आहे, तू माझा पाठलाग करतोय? त्यावेळी त्याचं उत्तर आहे, तुझं चमकणं मला पाहवत नाही म्हणून तुझा पाठलाग करतो. म्हणून सापाच्या जाती करता एक उत्तर आहे माझं, ते घेऊन जातो मी. काय? चमकणाऱ्या काजवाने सापाच्या जातीला भीक घालायची नाहीत, नाही तर त्यांची किंमत वाढत असते. आलं लक्षात? चमकणारा पेन आहे आणि पेनाकडे पाहिलं, सोनारानं सांगितलं, जर घ्यायचंच तुला, या पेनाची किंमत आहे 25,000 रुपये. किती? मॉनिटर कमी होऊ देऊ नका, आमचा प्राण आहे तो. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ, आम्हाला त्रास होईल पुढच्या कीर्तनांचा. ऐका ऐका, त्या असलेल्या सोनारानं सांगितलं, शक्य नाही, घ्यायचं असेल तर 25,000 रुपये द्यावे लागतील. सावकारानं 25,000चं पाकिट घेतलं आणि सोनाराच्या हातामध्ये दिलं. सावकार पेन घेऊन निघून गेला आणि पोराला तो पेन दिला. आता पेनाचे पैसे दिले आणि पोराला सांगितलं, बाळा, हे पैसे तुझ्याच पेनचे आहेत, पण सांगा ना सावकार दादा, कशामुळे किंमत वाढली? पेन तुझा आहे दादा, फक्त भटीमध्ये माझ्या आल्याचा परिणाम काय झाला माहिती? त्याला चकाकी बाहेर न चढली आणि बाहेरून चढल्याचा परिणाम असा झाला की तो पेन सावकाराला आवडला आणि किंमत तेवढी दिली. एक वाक्य बोलेल मी तुम्हाला, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, लेकिन भगवान आपको आपके नियत से जानता है. याला प्रमाण देतो तुकोबाराच्या गाथ्यातला ऐका. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय जोडी, पाय जोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी, पाय जोडी, पाय जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पाय जोडी, पाय जोडी, पाय जोडी भावाने, पाय जोडी, पाय जोडी, पाय जोडी भावाने. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. ही अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाने. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा टाळ्या कमी पडतात तुमच्या सांगू. बगीचे की शोभा माली से,
ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा मग बजाव ना ताली. जसं जसं माल पडन तसं तसं टाकेल, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. देवाला काय आवडतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडे भावाचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देवाला अंतकरणातला भाव आवडतो आणि तो भावाचाच भुकेला आहे. लक्षात ठेवा. ऐका, या मृत्यू लोकामध्ये आता पाया पडायचे दिवस सुरू झाले. फोरजी माइंड असेल तर लवकर कळेल. पाया पडायचे दिवस चालू झाले, बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला असं वाटतं ना जगात दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ येऊ नये, तर तुम्ही भगवंताचा पाय पकडा. जगात कोणाचाच पाय पकडण्याची गरज नाही. हे पटत नसेल, प्रमाण देतो. उदाहरण सांगतो ऐका. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतात, कोळी बांधव जाळं टाकतात. कशासाठी हो? जे खातात ते तर बोला. मासे पकडण्यासाठी. त्या जाळ्यामध्ये कोणते मासे सापडतात? जे जारकरवाडीमध्ये मोकळे ते. मग ज्यानं सकाळ धरून कोळ्याचा पाय सोडला ते त्या जाळ्यात अटकतंय. ज्यानं सकाळ धरून कोळ्याचा पाय पाहून पोहण्याचं कामकाज सुरू केलं ते त्या जाळ्यात अटकत नाही. मी त्यांचं नाही सांगितलं, मी आपलं सांगितलं. भगवंत हा एक कोळी आहे. तुम्ही आम्ही सर्वजण संसाररूपी सागरामध्ये पोहणारे मासे आहोत. अहो ऐका ना, काळरूपी जाळं त्यानं टाकलेलं आहे. काळाच्या जाळ्यामध्ये अटकायचं नसेल तर त्याचा पाय पकडा. जगात कुणाचाच पाय पकडण्याची गरज नाही. त्याला काय लागतो आणि त्याच्यासाठी त्याला देणं गरजेची काय आहे? प्रमाण देतो. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, पायी घाला मिठी. बोलन घे जग जेठी, बोलन घे जग जेठी, बोलन घे जग जेठी, बोलन घे जग जेठी. हे भावा एकासाठी, भावा एकासाठी, हो भावा एकासाठी, भावा एकासाठी. अंधाबाई हो आपुला, अंधाबाई हो आपुला, त्याचे पायी घाला मिठी, बोलन घे जग जेठी, भावा एकासाठी, अंधाबा हे आपुला. बोलन गे जग जेठी, हो भावा एकासाठी, बांधावा हे आपुला. नाही नाही, महिला मंडळीला गरज आहे म्हणून वाजवतात. इकडचे म्हणत असेल काय सांग, तुलाच थंडी गारठ्याचा सांगायला जोर आला असेल सांगतोच. माझं काय जाणार नाही. ऐका तुम्ही, उजव्या हाताचं कनेक्शन डाव्या मेंदूला आहे, डाव्या हाताचं कनेक्शन उजव्या मेंदूला आहे. तुम्ही कीर्तनात टाळी वाजली तर तुम्हाला स्मरणशक्ती विसरत असाल तर वाढेल. पण कुठं टाळी वाजली पाहिजे? बोला बोला, कुठं? आणि आता इथं जर टाळी वाजवायची लाज वाटत असेल तर आमचे गुरुजी सांगायचे, नको तिथं जाऊन टाळ्या वाजवायची पाळी येऊ नये, म्हणून तरी कीर्तनात टाळी वाजवा ना जरा जोरदार. अहो एकनाथ महाराज सांगून गेले ना आपल्याला, काय म्हणतात ते. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कोणतो विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोणतो विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका चुकवू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका चुकवू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा
सांगून गेले की नाही, पण तरी आपल्या ध्यानात येत. मग लक्षात ठेवा, आता त्याच्या पायावर भार घाला, त्याचे पायी घाला मिठी, मोल नगे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा ही आपुला. मग त्याच्याशी नातं कोणतं जोडा? जगाशी नातं तोडा आणि देवाशी नातं जोडा. तो भगवान परमात्मा निश्चित प्रमाणात जवळच आहे आणि दुःख निवारण करतो. महाराज कोणतं नातं जोडावं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, मजसी आधारू कृष्णराज. बरोबर आहे की नाही? आणखी ऐका, या मृत्यू लोकामध्ये ते नातं जोडा. बरोबर आहे की नाही? मग कसं नातं असावं? माता पिता बंधू भाई, माता पिता बंधु भाई, अरे सखाओ हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं, नाम का प्रकाश लेकर, नाम का प्रकाश लेकर सब कुछ सूरज चंद तारे हैं, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. जगामध्ये त्याच्या इतकं सुंदर नाव कोणाचं नाही. आणि तो कसा आहे सांगू? नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, हो नाम तुम्हारा तारनहारा, तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर आहे तो. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. एवढा सुंदर आहे तो राजा. पण त्याच्याकडे पाहिलं, पाहिली या वेदना मी, पैसी जीवी जाणूनिया, पाहिली या वेदना मी. सिस्टीम वाल्यांकरता टाळी वाजवा जरा जोरदार. घेऊन जावं वाटतं ते system. आलो तेव्हा माझा आवाज किती बसलेला वाटत होता. मला अंदाज होता काळे दोनला घेतलं तर सगळे टिकणार नाही एवढे वर. कसा आहे तो? सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अरे रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर. मग त्याच्या चरणाकडे जर जायचं असेल
मोठमोठ्यांना जाता आलं नाही, पण आपल्याला जर भाग्यानं देह प्राप्त झाला ना, त्याच्या भजनासाठी गुंतवा. चिंता करण्याची गरज ठेवत नाही. कुणाला चिंता ठेवली नाही. ऐका उदाहरण क्रमांक 1. 400 माणसांचं कुटुंब एका हत्तीचं होतं. त्या हत्तीचं नाव आहे गजेंद्र. गजेंद्र नावाचा हत्ती सरोवराच्या जवळ आला. पाणी पिण्याचं कामकाज झालं. जलविहारासाठी सगळी माणसं आतमध्ये उतरले. कामकाज सुरू झालं. जलविहाराचं कामकाज संपलं आणि प्रत्येकाला एकेकाला बाहेर काढलं. आणि मोठी माणसं बारकल्यांना बाहेरच लोटत असतात. कारण वसव्याखाली ना कधी वाढलं असं आढळलं का तुम्हाला? तसं आहे ते. कसं आहे ते? असं आहे ते. ऐका, त्या असलेल्या गजेंद्रानं सगळ्यांना बाहेर काढलं, पण एका मगरीनं पाय पकडला. त्या मगरीचं नाव भागवतामध्ये आलेलं आहे. त्याला नक्र असं म्हणतात. काय? नक्र. नकरानं पाय पकडला आणि ज्याची त्याची हद्द असते ना, तिथं तिथंच ते भुकत असतात. मी कुत्र्यांचं सांगतोय, बरोबर आहे की नाही? ते जर कुत्र एका गावातलं दुसऱ्या गल्लीत गेलं, दुसऱ्या गावाच्या, तर ते त्याची भावकी जर जवळ येताना पाहते, ती कधी एक्सेप्ट करते? करते का? हो, सांगतो तुम्हाला, आपलेच आपल्याला मोठं होऊ देत नाही. बाकीचं काय सांगता? थोडासा विषय लांब जाईल, पण सांगतो ऐका. एका कुत्रीनं 4 ते 5 पिलांना जन्माला घातलं आणि त्या कुत्रीनं सांगितलं, लेकरा हो, या असलेल्या बांधाच्या छिद्रातून बाहेर पडू नका. का? दुनिया खूप वाईट आहे आणि आपण ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला तर इथे आपलाच आपला घात करतात. सांगून सुद्धा लेकरं ऐकेना. पण योग असा झाला की ती भाकर आणण्यासाठी ज्याच्याकडं पाळली होती ना, त्याच्याकडं पोहोचली. भाकरीचं कामकाज झालं. तिनं खालं तेवढं पोटासाठी गरजेचं होतं, तेवढं पोटामध्ये ढकललं आणि आपल्या लेकरांसाठी आपल्या तोंडामध्ये भाकरी घेऊन निघाली. आल्यानंतर त्या असलेल्या लेकरांकडे पाहिलं आणि ती भाकरी टाकली. मंदिरात काय चाललंय तुमचं? विठाल 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 विठ्ठल 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 थांबा थांबा, लक्ष द्या तुम्ही. बाकीचे बडबड करू पण 9च्या नंतर करा जरा. ऐका ऐका. त्या असलेल्या कुत्रीनं ती भाकरी घेतली आणि आपल्या लेकरांकडे निघाली. पण योग असा झाला की त्या असलेल्या लेकरांना समोरून पाहिलं. तिनं भाकर तोंडातली टाकली एवढ्यासाठी जिनं जन्माला घातलेली जी काही पिलं होती ना, त्या असलेल्या पिलांच्या गळ्याला रक्ताचे डाग पडलेले दिसले आणि आता राहावलं नाही. कुत्री पळत आली आणि ते रक्त लेकरांच्या गळ्याला लागलेलं होतं ना, ते चाटण्याचं कामकाज केलं. आणि लेकरांना सांगत होते, अरे मी तुम्हाला सांगत होते दुनिया खूप वाईट आहे, दुनिया कधीच तुम्हाला समजून घेणार नाही. त्यावेळेस असलेल्या हा लेकरानं सांगितलं, आई काही चुकलं नाही, पण एक सांगू, घरातलं एक लेकरू होतं, त्याचा बिस्किटचा पुडा त्याला संपत नव्हता, त्यानं उचलला ना आम्हाला टाकला. आम्ही बिस्किट खाण्यासाठी पोहोचलो आणि बिस्किट खाण्यासाठी पोहोचल्यानंतर हे मोठल्या कुत्र्यांना पाहावलं. तुम्ही तुमच्याकडे नका वडू, कुत्र्यांचं बोलतोय मी. कुत्र पळत आलं आणि त्यांना सहन झालं नाही. आमच्या तोंडातले बिस्किट सुद्धा त्यांनी पळवली. मोठाली कुत्री पळवितच असतात, लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडं. योगायोगानं त्यानं सांगितलं, लागलं ना, आता तुम्हाला सांगत होते तुम्ही ऐकलं नाही. पण आई, तुझं एक वाक्य आमच्या कानामध्ये लक्षात राहिलं. ते वाक्य असं आहे, अगं जगाचे नव्हते दुश्मन ते, किंवा आपलंही कोणी नव्हतं असं नाही, ही आपलीच भावकी होती. आणि आता मला समाजस्पणानं सांगावं लागतंय का इथे आपलाच आपला घात करतात, म्हणून आपल्यापासून सावध राहा. त्यावेळेस असलेल्या हा नकराची जी काही ताकद होती ती पाण्यामध्ये चालत होती. मगर पाण्यामध्ये कितीही वजनाचा प्राणी असेल तर ती ओढू शकत आहे हे लक्षात आलं. पण हत्ती आपल्या असलेल्या सर्वांगानं बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. नवल नाही, सगळी असलेली माणसं गजेंद्राला हात देत होती, बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण गजेंद्र मात्र बाहेर येऊ शकला नाही. आत 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 जाऊ लागला. लक्षात आलं, आता सोडवणारा कोण आहे? तुका म्हणे तुझ एका चक्रपाणी वाचून या. मग कमळ दिसलं, सोंडेमध्ये उचललं
पाठीमागचा पुढचा विचार न करता बाकी कोणत्याच गोष्टीकडे पाहिलं नाही आणि देवाला सांगितलं, आता देवा यांच्याकडे पाहण्याची आता गरज राहिली नाही, आता तू धावून यावं याच्यासाठी धावा सुरू केला. कन्नवाळो कृपाळो भक्ताला गे मोहे, हो कनवाळू कन्नवाळो कृपाळो भक्ताला गे मोहे, हो कनवाळू कृपाळू भक्ताला मोहे. गजेंद्राचा धावा गजेंद्राचा धावा तो अकेला विठाई, तो अकेला विठाई. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. हो गजेंद्राचा धावा, हो गजेंद्राचा धावा तो केला विटाई. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे, पांडुरंगे. अंतरात थोडा झटका आहे बघा. चाल सांगतो मी आता कोणती. हे ओ विठ्ठले न माझी, कन्नवाळो कृपाळो भक्ताला गे मोही. गजेंद्राचा धावा गजेंद्राचा धावा तो अकेला विठाई, तो अकेला विठाई. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. धावा ऐकला, पाठीमागचा पुढचा विचार न करता देवानं सगळी कामं बाजूला टाकली आणि विश्वासार्थकी केला. आता गजेंद्राला माहिती होतं दुसरं तिसरं सांभाळणारा कोण नाही. दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता, नारायण दुःख निवारिता. ओ हरीची भक्ता नाही भयचेता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, नारायण दुःख निवारिता नारायण. हरीची भक्ता नाही भयचेता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, नारायण. येऊ का मी जरा घरी जाऊन येऊ का? टाळ्या वाजवा ना मग. तुमच्याकडे टाळ्या वाजवायची सवय नाही का? अहो त्याने जीव खाऊन म्हणायचं आणि तुम्ही जीव खाऊन टाळ्या वाजवायच्या नाही. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आत्ताशिक प्रवेश. अजून चालू देऊ आपण 2.5 तास. कोण आहे विश्वास झाला माझा? कोण आहे? हरीची भक्त नाही भय चिंता, नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण. विश्वासार्थकी झालेला आहे माझा. काय? या मृत्यू लोकामध्ये दुःख निवारणारा देवा व्यतिरिक्त कोणीच नाही. ते म्हटले असं कसं रे देजा? त्याकरता हरीचा भक्त व्हावं लागतं. हरीच्या भक्ताला सगळा प्रपंच बाजूला टाकला रे टाकला की त्या प्रपंचाची आसक्ती देवाला लागते आणि चिंता करण्याची गरज पडत नाही. मारा कोणाच्या प्रपंचाची चिंता त्यानं केली? ऐका उदाहरण. पंढरपूर क्षेत्राची वारी चालली होती आणि इकडे नवीनच लग्न झालेलं होतं.
लग्न झाल्याचा परिणाम असा झाला की त्या असलेल्या मुलीनं कचरा टाकण्यासाठी सत्यनारायणाची पूजा उरकल्याने कचरा टाकण्यासाठी बाहेर गेली आणि कानावरती शब्द पडले, काय? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली माऊली. आवाज ऐकायला आला. प्रपंचाच्या आसक्तीने प्रपंचाला सुरुवात करणारी जी लेख होती तिनं सगळं टाकलं. आपल्या असलेल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या सुद्धा उतरलेल्या नाही. तिनं सगळं असलेलं सोडलं आणि निघाली. वारीकडं पाय 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 टाकू लागली. आता मनामध्ये इच्छा एकच आहे, आता मला प्रपंचाकडे जायचं नाही. ज्याच्यासाठी निघाले वारीत ना त्याला भेटायला मला जायचंय. तिचं नाव आहे संत सखूबाई. निघाली वारीला आणि आता देवाच्या मनामध्ये इच्छा झाली, ही जर वारीला आली तर हिचा नवा प्रपंच मोडेल. लक्षात आलं. देवानं विटेवरून खाली उतरले आणि इकडे संध्याकाळच्या वेळी 6 वाजले आणि हरिपाठाची वेळ सुरू झाली. बरोबर ना? हरिपाठाची वेळ सुरू झाली. आमच्या माऊलीनं विना घेतला सुरुवात केली. राम कृष्ण हरी म्हटल्याबरोबर ते सगळेजण पाहू लागले. नवी सूनबाई घरात नाही. आताची अवस्था असती तर मला नाही वाटत अख्खं जारकरवाडी झोपलं असतं, आहे की नाही? आणि अशा गोष्टी तर लवकर पसरत असतात. आता लक्षात आलं नाही, सगळीकडे पाहिलं, पण आता आज सासऱ्याचा हरिपाठ संपला आणि पोहोचला आणि त्यांना आवाज दिला, सकू सकू म्हटल्याबरोबर ते बाहेर आतून आवाज आला, काय मामाजी? सांगितलं काय नाही, चहा ठेवते का? चहा भरून आला आणि सासूबाईने विचारलं, सकू कुठं होती ग? तिने सांगितलं कचरा टाकायला गेले होते, तुम्हाला माहिती नाही का? मग सकाळचा कचरा अजूनपर्यंत रस्त्यावरच होता का? तसा बराच कचरा सकाळपासून रस्त्यावरच राहतोय. नाही कळलं तुम्हाला? गप्पा मारायला लागल्यावर कचरा रस्त्यावरच राहतो ना. तुम्ही लक्ष ठेवा, मग कळेल लवकर तुम्हाला. लक्षात ठेवा राजाओ, ती सकोबाईचं कामकाज माझा देव करत होता. पुढे ऐका, घरातलं प्रत्येक काम केलं, नवलं नाही. पहिली बोळवण संपली आणि दुसऱ्या बोळवणीला आल्याच्या नंतर ज्ञानोबारासारख्या साधू संतांनी आधी संत मांदियाळीने एक उदाहरण सांगितलं. पतीच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची आमनी, हस्ते कवळोनी कामिनी शेजे पहुडली. अहो, स्वतःच्या भक्ताचा प्रपंच मोडू नये म्हणून नवऱ्याशी संग केला. एवढं कामकाज आमच्या भक्तासाठी करत असेल ना, आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. काकड्या सुद्धा एक पुरावा आलेला आहे. आम्हा हरीचा दास काही भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी. आम्हा हरीचा दास काही भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी, भय नाही त्रयलोकी, त्रयलोकी त्रयलोकी त्रयलोकी. कोणाला चिंता करण्याची गरज नाही. आम्हा हरीचा दास काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. सांगता येत नाही म्हणून ना. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. त्यांना चिंता करण्याची गरज नाही. महाराज, भय बाळगण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. का? एकनिष्ठ भाव आहे. काय? दुःख निवारिता नारायण. मग दुःख निवारणारा जर तो असेल तर आम्ही टाकला सुख बरा म्हणता तुका मने घालू तयावरी भार वाहुआ संसार देवा पायी. अरे देवा, अरे काय तुझ्या भक्तीचा भाव सांगावा माझ्या जीवनातला. अरे बायको जी केली ना ती स्वतः म्हणते ना, मला माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या,
फुटकाची वीणा त्याला दोन तारा, त्याला दोन तारा. वीणा फुटका आहे आणि त्याला दोन तारा लागलेल्या आहे. अशी अवस्था ज्याच्या बरोबर प्रपंच करतो ना ती म्हणते. आणि आमचं जर वर्णन करावं, आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर दाके, जावो पुढते भिके कुत्रे घर राखते, कुत्रे घर राखते, नांदणूक ऐसी सांगा. आमच्या प्रपंचाची अवस्था, आपल्याकडं सगळं 4-4, 5-5 बेड आहेत, तरी पण कुणी कुणाशी बोलत नाही. पण इथे ज्याच्याशी संलग्नता भाव तो बरायचा झाला ना, त्यानं एकच संघावर प्रपंच टाकण्याची गरज नाही. न लगे वाहने संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. मग महाराज म्हणतात की त्याला प्रपंच टाकण्याची गरज नाही, त्याचे पांग देव फेडत असतो. मग महाराज तर फेडणारा देव आहे तो कुणाच्या जवळ झाला. एक सर्वांना उदाहरण न्यात आहे. हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष हे दोघे जण भाऊ आहे. हिरण्यक्ष मारला, हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला आणि मनामध्ये इच्छा आहे नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण जन्माला आलेलं जे काही धाकटं होतं ते बिलिंदर होतं. ते आल्याबरोबर ते त्याला ओदनातच संग घडला. कसा? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला. आवाज ऐकायला आल्याबरोबर ते रात्रंदिवस भजन चालू झालं. भजन चालू झाल्याचा परिणाम नाम प्रल्हाद उच्चारी. आणि त्याच असलेल्या हा प्रल्हादानं नामचिंतन करावं. बापाला वाटलं पोरग शिकावं म्हणून आमच्या मुळे महाराजांच्या संस्थेत आणून टाकलं. आणि बरीच अशी आहे का घरी वैतागलेलीच मुलं संस्थेत येतात. आल्याबरोबर ते त्यांना वाटलं शिकवावं. शिकवण्यासाठी भक्त प्रल्हादाला होते षंड आणि अमर्क. दैत्यांचे गुरु शुकाचार्य आणि शुक्राचार्यांची मुलं षंड आणि अमर्क शिकवायचं कामकाज करायचे. युद्धकला संपन्न शिक्षण झालं. मधली सुट्टी झाली रे झाली. मधल्या सुट्टीत वर्ग बिघडवला. नामचिंतन चालू होतं. काय? हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल, हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल. नामचिंतन चालू होतं. आता लेकर म्हणत होते नवल नाही, जे शिकवायला शिक्षक होते ते सुद्धा म्हणत होते नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. आता लक्षात आलं शिक्षक म्हणतात नवल नाही. अहो ज्या असलेल्या दगडाला आणि मातीला स्पर्श केला ना ती म्हणत होते काय? हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि बोल. दगड माती म्हणत होते ना आपलं थोबाड म्हणत नाही. आणखी आहे का? जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या ना आपलं थोबाड म्हणत नाही. अशी बरीच उदाहरण आहे. सांगू अजून? नका नका वेळ संपलाय. 10 मिनिट राहिले. बरोबर का? असे गाढळाकडे लक्ष आहे तुमची. गाढळा कस ठेवा पुढे ऐका. त्या असलेल्या हा दगडांना म्हणावं नवल नाही. बापाला वाटलं पोरग किती शिकले पाहायला जावं. संस्थेत मुळे महाराज पोरग आलं.
6 महिन्यात बापाला वाटतं पोरग कीर्तनकार व्हावा. आहे की नाही? पण एवढं सोपं आहे का? आम्ही 14 वर्षात एवढं भारी कीर्तन करू शकत नाही आणि 6 महिन्यातलं पोरग. अहो काल मी एका कीर्तनकाराच्या खाली कमेंट वाचली, ते म्हटलं याने इंदुरीकरच्या तोंडात मारली राव. बऱ्याच कमेंट येतात बघा या लाईव्हच्या नंतर. हा एवढं सोपं नाही राजाओ. इंदोरीकर आहे, खोले महाराज आहे, पुरुषोत्तम महाराज आहे. तिथं अमोल महाराज वाकळेने त्यांची बरोबरी कधीच करायची नाही. या मताचा मी आहे. का? ज्याचं जसं प्रारब्ध आहे तसं त्याला मिळणारच आहे. दुसऱ्याच्या प्रारब्धावर जळण्याचा अर्थ नाही. लेकरा कसं शिकलं पाहायला आले, डोकावलं खिडकीतून, सगळ्यांचं नामचिंतन चालू होतं. लेकराला घरी आणलं, पहिला पर्याय योजला, कडेलोट केला, पृथ्वी मातेनं अलगद झेललं, अगोदर पोहोच केलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, उकळत्या तेलाची कढई शांत झाली, पिसळलेल्या हातीच्या पायाजवळ बांधलं, पिसळलेली हाती शांत झाला. अहो त्याला ते नरसिंह दिसू लागला. त्याला वाटलं याला जर डिवचलं तर नाश्त्यावारी जाऊ, नादी लागण्यात अर्थ नाही. मग आता रागावलेला बाप आहे, कोपनिया पिता पुसे प्रल्हाद असे, सांग ऋषिकेशी आहे कोटे, येरो मने काष्टी पाशाने सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे परिणाम सांगू. खांबावरील लात मारिले दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, पण कसा आला हा के सरसे उडी, येवनिया स्तंभ फोडी. ऐसी कृपा रे वंत कोण, माझ्या विठाई वाचोनी, माझ्या विठाई हो वाचोनी, माझ्या विठाई वाचोनी रे. असा कृपाळू फक्त देव आहे. लक्षात आलं. आणि आता देवाला सांगितलं आता सांभाळ. सांभाळ म्हटल्याबरोबर ती तो प्रगट झाला, दुःख निवारिता नारायण. पण कशासाठी? असो द्यावा धीर, सदा समाधान आहे नारायण जवळीक. मग तो देव कुठे आहे? पत्ता ऐकायचा, बोला ऐकायचा. सिस्टीमवाले आता आम्हाला कुठे गेले? घरी गेले का? हा लक्ष द्या, लक्ष द्या. आता आतापर्यंत मला घेतलं ना, आता यांना घ्यायचं बरं का. हा करा हात वरती. जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचं नाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तळाटाया, काही भोजन मागाया, चला जाऊ तळाटाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो रे, तुझे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो रे, त्यांचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. घ्या हात खाली. तू सांगूच नको, तुझे 5 मिनिटं राहिले. आतापर्यंत लय ऐकलं म्हणा तुझं. हा मला 5 मिनिटं पुढे जायची परवानगी दिलेली आहे, त्याच्यामुळं हा ऐका. लक्षात ठेवा, माझ्या देवाचा पत्ता आहे कुठे? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एकदान शुरदाता. त्याचं भजन कसं आहे? विठोबार कोमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
मगाशी तुम्हीच बोलले 9ला संपवून आता ग्रामस्थांचं मत आहे का? कसं आहे, मी एकतर किती लांबून आलो तर 9च्या पुढं का जात नाही माहिती. मी कीर्तन नसल्यावरती पॅन्ट शर्ट राहून ऐकलेली आहे कमेंट. 9च्या अगोदर जर सोडलं तर म्हणतं भांडवल संपलं असं, 9च्या नंतर संपल्यावरती म्हणतात त्याला का कीर्तनच मिळत का नाही ना, आपण वेळेत सोडायचं. ऐका ऐका, लक्ष द्या. असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीक, न लगे वाहने संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. एक प्रश्न विचारतो, भैरवी घ्यायची का पिंगळा? मोठ्याने सांगा. पिंगळा. एक 5 मिनिटात पिंगळा होईल आणि कीर्तन संपणार आहे. तुकोबाराय सांगताय जगाकडं काय बोलावं, पण जगामध्ये मला एकच आठवला. कोण? तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, माझा देव मला आवडला आणि त्यानं काय केलंय, व्यापी एले जगतेने का. कसा आहे तो? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, कि भ्रांतासे काम विषयावरी, विठ्ठल विस्तारला जने, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, सप्त पाताळे भरवणे विठ्ठल मनी मानसी, काय आम्ही भक्ती करणे किती, काय एकला हरी तुम्हासी, अवघा भरोनी उरलासी, वाणी खानी रसी रूपी गंधी, हरी व्यापक सर्वत्र समाना, व्यापी एले जगतेने एका. आणि त्या देवाला जर तुम्हाला मानायचं नसेल तर एक दिवस येईल ना, हात वरती करा मग. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे तरी नाही काल. शेवटी बा अळ बांधून नेईल, सरत शेवटी बा शरद शेवटी बा, फळ बांधून नेईल शरद शेवटी बा. आमचे काय बजाईल, एकनाथानी बा आमचे काय बजाईल, काय बजाईल. पिंगळा 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 माधवारी, बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी, हो पिंगळा माधवारी, बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी, हो पिंगळा माधवारी, बोल बोलित देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोलित देखा पिंगळा माधवारी. निर्गुण निराकार तन बहुर माझका, निराकार तन बहुर माझका, सगुण 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 सांगवया अलया माई माझना, सगुण सांगवया या माई माझना. जकुण सांगवया आहे माय मालना, जकुण सांगवया आहे माय मालना. करुणी उचित प्रेम खाली हृदयात, दान 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 मागयास अनुदान मागयास, दान मागयास अनुदान मागयास, दान मागयास अनुदान मागयास, दान मागयास अनुदान मागयास. हे डौल फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका हातवरती, फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डौल 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 फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका, डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डोगो
बसलेले हात वरती करता का? नका पाय वर करू, पण हात मंदिरातले पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. माणसाला मुंगळा जरी चावला तरी पिंगळा झाला पाहिजे आता कीर्तनात. हा आणि खरंय गरजेची प्रमाण फक्त ती आता युट्यूबला फेमस झाली म्हणून आता लोकांच्या लक्षात यायला लागली, नाही तर बरीच काही प्रमाण होती. सगुण गुण माये आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माये आली कोलाटीन खेळाया. कोलाटी नावाचं प्रकरण आहे, बरीच प्रकरण आहेत. अहो आता हिंदुस्थानी प्रकरण आहे, पण कोणते चाल लावायचे आता म्हणता येत नाही लोकांना. काही काही ना शब्द तोडावे लागतात त्याच्यामध्ये, पण माहितीच नाही ना. पत्रिका कशाला म्हणतात हे माहिती नाही, फक्त लग्नाच्या पत्रिका माहिती ऐका. जर जातिवंत वारकरी असेल आणि दिंडीच्या पर्शी सोडचं कीर्तन असेल तर त्या कीर्तनाला पत्रिकेतलाच अभंग सोडावा लागतो. असे नियम वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आता सध्या नियमांचा बाट्याबोळ झाला, अवघड परिस्थिती आहे. ऐका तुकोबाराय सांगताय, तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापी येले जगत येणे एका, पण कोण आहे माझं या देवाला आपलंस करणार ते संत कोण. ऐका दोन पेताड संप्रदायाची माणसं एकत्रित आली. ती एक दुसऱ्याला म्हणतं का रे, विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मादेवी कुलकर्णी यांना 3च पोरं, हे मी माझ्या कानानं ऐकलं. म्हटलं काय? म्हणे मी स्वतः ऐकलं. म्हणे काय? एक निवृत्तीनाथ दादा, दुसरे सोपानदेव, तिसरी मुक्ताबाई. जे राहिलं ना ते सांगतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हरीचिया भक्ता नावी भय चिंता, दुःख निवारिता नारायण, न लगे वाहने संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. वास्तविक स्वरूपता जगद्गुरु तुकोबारांना या अभंगाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं सांगायचं असावं. माझ्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि अल्पवेळेप्रमाणे जे काही मांडायचं होतं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते गुरुवर आदरणीय हरिभक्तपरायण पंडित महाराज क्षीरसागर कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, चैतन्य महाराज देगलूरकर, आणि ज्यांनी मला संस्कृतचं अध्ययन प्रतिपादन करून दिलं स्वामी भारतानंदगिरीजी महाराज तीर्थक्षेत्र वृंदावन गोकुळ मथुरा, त्यांचं स्मरण ग्रहण करा. जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शुद्धी नेले येथे माझे जे उरले पायी कपण, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगीभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेच्या पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सेवेच्या माध्यमातून गोड अशी मृदंगाची साथ दिली ते मुळे महाराज आणि सर्व विद्यार्थ्यांनी गोड अशी साथ दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. अशीच असलेली संप्रदायाची सेवा आपल्या माध्यमातून घडो आणि उत्तरोत्तर संप्रदायामध्ये आपली प्रगती होवी सदिच्छा अर्पण करतो. या ठिकाणी गोड असं गाण्याचं कामकाज ज्यांनी केलं आणि गोड अशी पंचपदी गायली, चाल गायली आणि आपल्या कीर्तनासाठी आपल्या सर्वांना आवडते असणारं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण माऊली महाराजांनी गोड अशी गाण्याची साथ दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांच्या शेजारी असलेले आमचे शिरसाड बाबा, एकदा सर्वांकरता जोरदार टाळी वाजवा. गोड अशी गाण्याची साथ दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या दोनही व्यक्तिमत्वांवरती माझ्या ज्ञानोबरायाचा वरद हस्ता आपल्यावरती राहो. इथं सर्वच उभे असलेले आमचे वनवे बाबा असतील, आमचे वायकर बाबा असतील, आमचे चोपदार बाबा असतील, आमचे विनेकरी असतील. एक अप्रतिम सांगेल साऊंड सिस्टीम वाले, या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. काळूबाई साऊंड सिस्टीम जारकरवाडी, अप्रतिम साऊंड सिस्टीम सोडली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. अशीच असलेली संप्रदायामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा अर्पण करतो. माझं कीर्तन ज्यांनी चित्रीकरण केलं त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. फक्त चांगलं आहे ते टाका.
मी नाही घाबरत, माझा भाऊ हायकोर्टात वकील आहे, याचा अंदाज आहे मला. त्याच्यामुळे मी चिंता करत नसतो. एवढा जे निर्भीड बोलत होते का त्याचं कारण काय? शिक्षकाच्या नोकरीला राजीनामा दिलाय मी. इकडे उत्पन्न मिळायला लागलं कोणी बारी द्यायची? हा? आम्ही विचार करतच नाही. आणि एक सांगतो, आजपर्यंत व्यासपीठावरती जेवढी मी कीर्तन आजपर्यंत केली ना, अजून एकाही पाकिटाचा एकही शब्द मी पैशाच्या बाबतीत बोललो नाही. पण माझ्या माऊलीनं जोळीच माझी आजपर्यंत कधी रिकामी दिली नाही, तर मागायचं कोणाकडे? हा, तुमच्याकडे मागितल्यानंतर मला 500 कमी पडले म्हणून मी माझी गाडी 5 किलोमीटरवरनं कधीच मागं आणली नाही. आणि अशी दुर्बुद्धी देवानं मला कधीच देऊ नये, या माताचा मी आहे. म्हणून ऐका, या सर्वांचा आभार मानणं गरजेचं होतं. महत्त्वाचा आभार मानणं गरजेचं आहे. ते तुमचं गोड असं नियोजन आहे, गोड असे सर्वजण ग्रामस्थ आहे. सर्वांचं महत्त्वाचा आभार मानणं गरजेचं आहे. का? वक्ता तो सस्ता वही खाली नाही देश, खुदी रहानवर राहत चले दुसरों को पदे. जगामध्ये कीर्तनकारांची कमी नाही, कमी आहे त्यांचं ऐकून घेणाऱ्यांची. बाकीचे म्हणतात हे काय बोलतं, याच्यापेक्षा मी लय भारी बोललो असतो. पण आम्हालाही माहिती फेट्याच्या हातून किती गरम होतं ते. एकदा एका 67 वर्षाच्या म्हाताऱ्याने सांगितलं, काय महाराज कीर्तन कीर्तन काय लय अवघड आहे का? संध्याकाळी कीर्तन आपलं. बाबाला फेटा वगैरे बांधला, कीर्तनाला उभं केलं आणि अभंग घेतला. येतीवार करी वाट पाहत होतो वरी. कीर्तन रंगामध्ये आलं. बाबाने हे उपरणं खाली बांधलं नव्हतं. आधुनिक कीर्तनकार असेल तो दाखवण्याचा अधिकार आपला नाही. कीर्तन रंगामध्ये आला आणि बाबा फक्त एकच वाक्य बोलायचं, काय? प्रसूत सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायचा आहे. आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून असं असं वर्णन करताय. बाबा 5 फूट मागं जायचा, जवळ यायचा. मृदंगाचार्यांना धन्यवाद, गायक मंडळींना धन्यवाद, ज्यांनी बडबड केली असेल त्यांना कोटी कोटी धन्यवाद, जे उठून गेलं असेल त्यांना पसरून दंडवत, आणि ज्यांनी आयोजन नियोजन केलं ते संत पूजनामध्ये आमचे भरत भाऊ लबडे असतील, सुभाष पिराजी लबडे असतील, खंडू विठ्ठल लबडे असतील, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्या समेत आलेले आमचे गणपत भाऊ मंडलिक, त्यांची ही सासरवाडी आहे, त्यांच्या समेत त्यांचे मित्रही या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थात मी वयानं जरी 36 वर्षाचा असलो तरी ती मला नात्यानं मामा म्हणतात, कारण नात्यानं मामा लागतो. पण एक लक्षात ठेवा, बऱ्याच भाच्यांनी मामांचाच कार्यक्रम केलाय, त्याच्यामुळे मी मामा म्हणून घेत नाही. एक लक्षात ठेवा, पहिलं मामा होणं सोपं आहे, पण लक्षात ठेवा तुमच्याकडं सासऱ्याला काय म्हणतात? मामा. बरोबर आहे की नाही? आता सासऱ्याला मामा म्हणू नका, मामा सासरा होईल याची काळजी घ्या. नाही कळलं तुम्हाला? आता परिस्थिती तीच झाली. हा, मी आपला केला इशारा जाता जाता. हा, कीर्तनकार रंगात येऊन तेवढंच वाक्य बोलायचा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायचा. एकदा झालं, दोनदा झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं. बाबा वैतागला आणि बाबानं केलं जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. हा बोलेले कोरे देवा कोडे, करा क्षमा अपराध महाराज, हे विचारिला अधिकार बिना करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञाने जरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. धन्यवाद महाराज. सर्वांना विनंती आहे, 5 मिनिटं फक्त कोणी उठायचं नाही. आपल्या गाव